नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव गणेश. मी विदर्भाच्या एका खेडेगावात राहतो. माझं वय 25 वर्ष असून माझी अंगकाठी मजबूत आहे. मी ह्याच गावातल्या एका मोठ्या शेतमालकाकडे पूर्णवेळ गडी म्हणून काम करतो. त्यामुळे मी त्यांच्याच वाड्यात एका खोलीत राहतो. माझ्या मालकानेच मला राहायला ती खोली दिली होती. तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला नुकताच घडलेला एक प्रसंग सांगणार आहे. तो माझ्या मालकाच्या मालकीणबाईसोबत घडला होता. आत्ताच येऊन गेलेल्या जन्माष्टमीला मी माझ्या मालकाच्या मालकीणबाईला हे पाहिलं, त्याचीच ही चित्रकथा आहे. मी माझ्या मालकाकडे पूर्णवेळ काम करत असल्याने मी त्यांच्याच वाड्यात राहायचो. त्यामुळे माझा संपर्क नेहमीच त्यांच्या मालकिणीसोबत यायचा. माझ्या मालकाची बायको खरंच खूपच धरणदाज होती. गावातील एक प्रतिष्ठित श्रीमंत घराणं असल्यामुळे त्यांचा गावात मान होता. त्या पाहायला खूपच सुंदर आणि सुशील होत्या. त्या नेहमी भरजरी साडी नेसायच्या, डोक्यावर पदर, भांगेत कुंकू, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, कमरेला चाव्याचा गुच्छा, पायात पैंजण असं एकंदरीत त्यांचं रूपडं होतं. त्यांना बघूनच माझा उठ याचा. मी माझे काम नीटपणे करत असल्याने त्या नेहमीच माझ्यावर खुश असायच्या. कोणतंही काम असलं की त्या मलाच बोलायच्या. मलाही त्यांचं बोलवणं, मला काम सांगणं फार आवडायचं. या निमित्ताने मला त्यांचं रूप न्याहाळायला मिळायचं. माझा मालक माझ्या मालकिणीला कसा हिब्बत असेल ह्याची मी कल्पना करायचो. माझ्या मालकीण धष्टपुष्ट शरीराच्या होत्या. त्यांच्या साडीतूनही त्यांचं भलं मोठं सौंदर्य दिसायचं. ते बघून माझा जीव कासावीस व्हायचा. त्यांचे मोठमोठे तर मन मोहून टाकणारेच होते. त्यांच्या डिसातून दिसणारा गोरापान पोट, त्यावरील ती सुंदर बघून मला त्यावर पप करायचं मन व्हायचं. अशा रूपवंतीला, माझ्या मालकिणीला एकदा तरी नगद बघायचं असं मला मनोमन वाटायचं. त्यासाठी मी त्यांच्यावर नजर ठेवूनच असायचो. त्यांचा एकूण दिनक्रम मला पाठच होता. त्या भल्या पहाटे उठायच्या. त्यानंतर त्या घरातलं थोडंफार काम करायच्या. मग अंघोळ करून त्या तुळशीपूजा करायच्या. त्यानंतर त्या जेवण बनवायला स्वयंपाकघरात असायच्या. जेवण झाल्यावर त्या वाड्यात फेरफटका मारायच्या. काही काम असलं तर ते त्या मला सांगायच्या. नंतर दुपारी त्या टी व्ही बघत विश्रांती घ्यायच्या. मग परत संध्याकाळी त्या शेतातील काही कामाचा आढावा घ्यायच्या. मग परत त्या रात्रीच्या जेवणाची तयारी करायला त्या स्वयंपाकघरात असायच्या. मग जेवण आटोपल्यावर त्या रात्री 10:30ला सुमारास झोपी जायच्या. त्यांच्या घरी त्यांचे मालक, त्यांच्या सासू आणि सासरे असायचे. त्यांना अजून मूलबाळ झाली नव्हती. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्या काहीशा उदास असायच्या. त्यांनी मूलबाळ होण्यासाठी खूप उपाययोजना केले होते, पण त्या काही फायदा झाला नव्हता. त्यांना कळून चुकलं होतं की समस्या त्यांच्या पतीमध्येच आहे, पण भीतीने त्या ते सांगू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या आपलं मन दुसऱ्या गोष्टीत रमवून ठेवायच्या. त्या विविध सण-उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायच्या. त्यांच्या घरी तर जन्माष्टमी मोठ्याच उत्साहाने साजरी केली जायची. त्या दिवशी त्या फारच खुश असायच्या. ते 2-3 दिवस त्या छान सजून धजून असायच्या. घरी सजावट करायच्या. सजावटीमध्ये आणि विविध कामामध्ये त्या मला त्यांच्या सोबतीला घ्यायच्या. मलाही त्यांच्यासोबत काम करून फारच आनंद व्हायचा. त्यांनाही मी सोबतच असावं वाटायला लागलं होतं. मला ते त्यांच्या हावभावावरून समजलं होतं. नेहमीप्रमाणे यावर्षी जन्माष्टमी आली होती. माझ्या मालकिणीला फारच खुशी झाली होती. त्यांना त्यासाठी नवीन खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांना जवळच्या तालुक्याला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पतीला सोबत यायला सांगितलं, पण त्यांना काही काम असल्याने त्यांनी यायला नकार दिला व मला सोबत घेऊन जायला सांगितलं. त्यामुळे त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, "गणेश, आज आपल्याला जन्माष्टमीच्या खरेदीसाठी तालुक्याला जायचं आहे. बरं, तू तयार राहा." मी मोठ्या खुशीने म्हणालो, "हो हो मालकीणबाई, मी तयारच आहे." त्या हसून म्हणाल्या, "बरं, मी तयार होते आणि आवाज देते तुला." असं म्हणून त्या वळल्या आणि घरात जायला लागल्या. मी त्यांना मागून बघतच राहिलो. माझं तर ते सौंदर्य बघूनच पुस्कारे मारत होता. थोड्या वेळाने मालकीण तयार होऊन माझ्या खोलीकडे आल्या. मी कपडे घालत होतो आणि त्यावेळेला मी शर्ट घालत होतो. मला त्या माझ्या खोलीच्या दरवाजात उभ्या राहून माझ्याकडे बघत असलेल्या दिसल्या. मी माझं त्यांच्याकडे लक्ष नाही असं करत माझं कसदार शरीर त्यांना दाखवायला लागलो. त्या मोठ्या आसुरलेल्या नजरेने माझ्या शरीराकडे बघत होत्या. मग मी त्यांच्याकडे बघितलं तशा त्या काहीशा ओशाळल्या. मी त्यांना आतमध्ये बोलवत लगेच तयार होतो म्हणून सांगितलं. त्यांच्या नजरेत मला लज्जा दिसत होती. त्या म्हणाल्या, "मी इकडेच आहे, ये तू."
तसा मी पटकन तयार झालो आणि मालकाची स्कॉर्पिओ गाडी काढली. मालकीणबाई माझ्या बाजूला येऊन बसल्या आणि आम्ही तालुक्याला जायला निघालो. मालकीणबाई खूपच सुंदर दिसत होत्या. मी सारखं त्यांच्याकडेच बघत होतो. त्याही माझ्याकडे बघत होत्या. त्यांच्या नजरेत अजूनही त्यांनी मला मगाशी बघितलेलं असल्याने लज्जा दिसत होती. आम्ही एकमेकांकडे बघून स्मितहास्य दिसत होतो. मी त्यांच्या घरचा गडी जरी असलो तरी आता मला त्यांच्या डोळ्यात माझ्याप्रती जिव्हाळा दिसायला लागला होता. अर्ध्या तासात आम्ही तालुक्याला पोहोचलो आणि गाडी पार्क करून खरेदीला फिरायला लागलो. बाजार दुकानांनी आणि गर्दीने अगदी फुलून गेलेला होता. त्या गर्दीत त्यांचं शरीर माझ्या शरीराला घासत होतं. त्यामुळे माझ्या शरीरात वीज चमकून जात होती. कधीकधी तर त्या टरबूजही माझ्या हाताचा स्पर्श होत होता. माझा नागोबा जागा झालेला होता. ते त्यांना कळत होतं. त्या लाजून मला स्मितहास्य द्यायच्या. मग आम्ही बराच वेळ फिरून जन्माष्टमीची खरेदी केली. खरेदी करता करता त्या एका कपड्याच्या दुकानात थबकल्या. त्यांच्या मनात थोडी चलबिचल चालू होती. मी त्यांना विचारलं, मालकीणबाई काही घ्यायचं आहे का आपल्याला इथं? त्या म्हणाल्या, हो. मग म्हटलं, मग चला ना आतमध्ये. असं म्हटल्यावर त्या दुकानात जायला वळल्या. मग मीही त्यांच्यासोबत दुकानात शिरलो. दुकानात शिरल्यावर मालकीणबाईने दुकानातल्या मुलीला साडी दाखवायला सांगितलं. त्या विविध साड्या बघायला लागल्या. मीही त्यांना साडी निवडण्यास मदत करत होतो. मग आम्ही दोघांनी 2 साड्या पसंत पडल्या आणि मग आम्ही त्या घेतल्या. मग त्यांनी थोड्या लाजत त्या मुलीला त्या पद्धतीचे कपडे दाखवायला सांगितलं. मी तिथेच त्यांच्यासोबत उभा होतो. त्या मुलीने काही कापडं आणल्या आणि मालकीणबाईला माझ्या नजर चुकवत त्या बघायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मला लज्जा दिसत होती. त्यांनी काही कापडं घेतल्या आणि मग आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. मी त्यांना त्या कापडावर असल्याची कल्पना करायला लागलो. त्यामुळे माझा नागोबा परत जागा झाला. मला त्यांना फक्त बघायची इच्छा झाली होती. पण ते तर आता शक्य नव्हते. त्यानंतर आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशीची तयारी करायला लागलो. तयारी करता वेळेस मालकीण माझ्याकडेच पाहत होती. माझं पण पूर्ण लक्ष मालकीणबाईकडेच होतं. बराच वेळ दुसऱ्या दिवशीची तयारी केल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि झोपण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेलो. मी आता झोपलो तरी माझ्यासमोर मालकीणबाई जशास तसे दिसत होत्या आणि मला काही झोप लागायला तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे आम्हा सर्वांना लवकर उठायचे होते, कारण बरेच कामे शिल्लक राहिली होती. पूर्ण थाटामाटात जन्माष्टमीचा कार्यक्रम पार पाडला होता आणि त्यामुळे सर्वजण खूप थकले होते. त्यामुळे त्या दिवशी तर सर्वजण लवकरच झोपायला गेले. पण दिवसभर माझी नजर कामावर कमी आणि मालकीणबाईकडे जास्त होती. मी तिच्याकडे पाहत आहे हे तिला पण समजत होतं आणि ते पाहून प्रत्येक वेळेला आम्हाला एक स्मितहास्य देत होती. तिला पण मी तिच्याकडे बघितलेलं बहुतेक आवडत असेल. असे दिवस जात होते. पण आता मालकीणबाईच्या माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता खूपच बदललेला दिसत होता. त्यामुळे घरात कोणी नसलं की आम्ही एकमेकांना पाहत असायचो. गप्पा गोष्टीचं तर विचारूच नका. आता मालकीणबाई मला काम सांगणे पण फार कमी केले होतं आणि ती जास्त करून माझ्यासोबत बोलत बसायची. मला तिच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून असं वाटत होतं की माझ्या मनात जे विचार चालू आहेत तिच्या पण मनात तेच विचार चालू आहेत. त्यामुळे मी ठरवलं होतं की तिला एकदा घ्यायचं आहे. मी फक्त मोक्याची वाट पाहत होतो आणि त्या दिवशी चालून संधी माझ्याकडे आली होती. कारण त्या दिवशी मालक आणि त्यांचे आईवडील एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार होते आणि 2-3 दिवस वापस येणार नव्हते आणि त्यांना घरचीही काही काळजी पण नव्हती, कारण मी त्यांचा एक विश्वासू गडी होतो. म्हणून त्यांनी तिघांनी पण जायचं ठरवलं होतं. ते तिघे पण जाणार आहेत म्हणून मी ठरवलं की आजच्या रात्रीला आपल्याला आपलं काम पार पाडायचे आहे. मालक आणि त्यांचे आईवडील संध्याकाळच्या 6लाच घराबाहेर पडले होते. आता मी फक्त त्यावेळेची वाट पाहत होतो की मला कधी संधी मिळते आणि मी त्या संधीचं कधी सोनं करतो. आता संध्याकाळचे 7:30 झाली होती. त्यामुळे मालकीणबाई स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवण्यासाठी गेले होती आणि मी घरातले कामे आवरत होतो. स्वयंपाक झाल्यानंतर मालकीणबाईने मला आवाज दिला आणि जेवण्यासाठी बोलावलं. मालकीणबाईचा आवाज ऐकून तर माझ्या मनात गिटारच वाजू लागली होती, कारण तिच्या बोलण्यात मला आज जरा वेगळीच जादू दिसत होती. त्यानंतर आम्ही सोबतच दोघांनी जेवण केले. थोडी हवा खाण्यासाठी मालकीणबाई टेरेसवर गेल्या. बराच वेळ मी हॉलमध्ये मालकीणबाईची वाट पाहत होतो. 2 तास होऊन गेले तरी मालकीणबाई काही खाली आले नव्हत्या. त्यामुळे मी ठरवलं की टेरेसवर जायचे. त्यावेळेला मालकीणबाई उदास होऊन टेरेसवर बसलेल्या होत्या. मी मालकीणबाईजवळ गेलो आणि त्यांना विचारलं,
मालकीनबाई, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही उदास का दिसत आहात? तर मालकीनबाई मला काही बोलले नाही. त्यामुळे मी त्यांच्या खांद्याला हात लावून त्यांना थोडं डवचवलं. तर त्या दचकून जाग्याच्या उठल्या आणि घाबरल्यासारखे माझ्याकडे पाहू लागल्या. तर मी त्यांना म्हणालो, एवढं मग्न होऊन कशाचा विचार करत आहात? तर त्या काही नाही म्हणाल्या आणि खाली निघाल्या. मला पण समजलं नव्हते की एवढा कशाचा विचार करत आहेत आणि अचानक त्यांना काय झालं असेल. आत्तापर्यंत तर मालकीनबाई खूपच खुश दिसत होत्या. मी त्यांच्या मागे खाली गेलो आणि पुन्हा एकदा विचारलं, मालकीनबाई, तुम्हाला काय झाले आहे? तर त्या रागात म्हणाले की मला बोलायचा मूड नाही आहे, तू जाऊन झोप. मी तर पूर्णपणे मूड बनवून वर गेलो होतो, पण मालकीनबाईला काय झालं होतं माहीत नाही. पण त्यांनी माझ्या मूडचा पूर्ण सत्यानाश केला होता. त्यानंतर मी गुपचूप माझ्या रूममध्ये गेलो. रूममध्ये तर गेलो होतो, पण माझं मन काही लागत नव्हतं आणि ही जरी संधी गेली तर पुन्हा कधी संधी येईल त्याचा काही अंदाज नव्हता. अर्धा पाऊण तास मी माझ्या रूममध्ये होतो आणि विचार करत होतो की मालकीनबाईचा मूड कसा चेंज करायचा. त्यानंतर मी उठून हॉलमध्ये गेलो. तर त्यावेळेला पण मालकीनबाई हॉलमध्येच होत्या आणि मी त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला बोलण्यास नकार दिला. पण मी तर पूर्ण निश्चय केला होता की मी माझं कार्य आज पारच पाडणार. मी मालकीनबाईच्या जवळ जाऊन बसलो आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. तर त्यांनी माझा हात झटकवला आणि बाजूला सरकल्या. त्यावरून समजून येत होतं की त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी चालू आहे. पण मी तर माझे कार्य पारच पाडणार होतो. मी पुन्हा एकदा त्यांचा हात माझ्या हातात घेतला, पण त्यांनी पुन्हा एकदा माझा हात झटकवला. त्यांना पण आता लक्षात आलं होतं की मला काय हवं आहे. पण त्यांनी या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार दिला आणि म्हणाले की तू तुझ्या लायकीमध्ये राहा. तू माझ्या घरचा कामावरचा गडी आहे. आता ह्या बोलण्याने माझा इगो हर्ट झाला होता आणि मी काही जरी केले तरी पण मला रोखवणारं कोणच नव्हतं. त्यामुळे मी डायरेक्ट मालकीनबाईचा हात घट्ट पकडला. त्यांनी यावेळेस पण हात माझा झटकण्याचा प्रयत्न केला होता, पण माझी पकड अगदी मजबूत होती. त्यामुळे मी त्यांना हात झटकण्याची संधी दिली नाही. पण मालकीनबाईची हालचाल काही बंद होत नव्हती. त्यामुळे मी एक पर्याय वापरला. स्टोअर रूममधून एक रस्सी घेऊन आलो आणि त्या रस्सीच्या साहाय्याने मालकीनबाईचे शेजारच्या सोफ्याला हातपाय बांधले. मालकीनबाई खूपच झटपट करत होती, पण मी एक धष्टपुष्ट पुरुष होतो. त्यामुळे तिला आवर घालणे माझ्यासाठी काही अवघड नव्हतं. मी माझ्या ताकदीच्या जीवावर तिला आवर घातला. मी आता माझा नागोबा बाहेर काढला आणि इकडे तिकडे फिरवू लागलो आणि नंतर त्याला त्याच्या योग्य ठिकाणी सोडलं. 3 मिनिटांनी मालकीनबाई शांत झाल्या होत्या. आता त्या घामाने ओल्या झाल्या होत्या. त्यामुळे मी त्यांच्या हाताची रस्सी सोडली आणि त्यांना मोकळं केलं. पण माझे काम सुरूच ठेवले. आता त्या पण मला प्रतिसाद देऊ लागल्या होत्या, कारण त्यांना पण आता गंमत येऊ लागली होती. पण त्या खूपच थकल्या होत्या. त्यानंतर माझं काम आवरलं आणि मी त्यांना थंड पाणी आणून दिलं. त्यांनी ते पाणी अगोदर डोक्यावर घेतलं आणि मग 2 घोट पिल्या. मालकीनबाई थोडा वेळ तर शांतच होत्या, पण थोडं बरं वाटल्यावर मला म्हणाल्या, तुझ्यात खूपच ताकद आहे. तुझ्या प्रत्येक झटक्यात वेगळाच जोर होता. तुझ्या मालकाने माझे कधीच असे हायल नाही केले. पण मला आता खूपच बरं वाटतं आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका.